नमस्कार. मैत्रेयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉ 2 मॉड्यूल 2 मधला आज दुसरा पॉईंट आपण आज सुरू करणार आहोत. तो म्हणजे सिटिझनशिप ऑफ इंडिया. युनियन अँड इट्स टेरिटरी म्हणजे आर्टिकल 1 पासून ते आर्टिकल 4 पर्यंत आपण प्रिव्हियस क्लासमध्ये कव्हर केलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण सिटिझनशिप ऑफ इंडिया हा पॉईंट विथ नोट्स कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सिटिझनशिप ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि स्पेसिफिकली इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये ती अजून जास्त इम्पॉर्टंट बनते, कारण इंडियामध्ये एक फाळणीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सिटिझनशिप रिलेटेड प्रोव्हिजन्स करताना फार जास्त विचार केला गेला आहे, फार जास्त विचार करावा लागलेला आहे. ठीक आहे. तर मग काय आहे आपण पॉईंट थ्रू बघूयात. सिटिझनशिप इन इंडिया इज गव्हर्न बाय पार्ट 2 आर्टिकल 5 to 11. आर्टिकल 5 पासून 11 पर्यंतच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या सिटिझनशिपच्या रिलेटेड आहेत. ओके. आणि त्याचबरोबर एक ॲक्ट सुद्धा आहे जो पार्लमेंटने केलेला आहे. तो म्हणजे सिटिझनशिप ॲक्ट 1955. ओके. इट इज अ क्रुशियल. हे दोन्ही पॉईंट्स आपण बघणार आहोत. पार्ट 2 5 ते 11 आणि सिटिझनशिप ॲक्ट 1955. It is crucial for defining who is an Indian citizen, what rights, privileges and responsibilities come with it. कोण सिटिझन्स आहेत आणि कोण एलियन्स आहेत हे समजणं फार जास्त महत्त्वाचं असतं. का महत्त्वाचं असतं? कारण सिटिझन्स बरोबर काही राईट्स येतात, काही प्रिव्हिलेजेस येतात आणि काही ड्युटीजसुद्धा येतात ज्या सिटिझन्सवरती असतात, त्या एलियन्सवरती नसतात, किंवा ते राईट्स एलियन्सला नसतात मिळणार. त्यामुळे आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की सिटिझनशिप असणं एखाद्या राष्ट्राची, एखाद्या प्रदेशाची हे फार जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सिटिझनशिप ही कन्सेप्टच खूप जास्त महत्त्वाची होते. लाईक एनी अदर मॉडर्न स्टेट्स, इंडिया हॅज 2 काइंड्स ऑफ पीपल. जसं आपण आत्ता म्हटलं, सिटिझन्स अँड एलियन्स. सिटिझन्स आर फुल मेंबर्स ऑफ द इंडियन स्टेट अँड दे एन्जॉय ऑल सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स. ओके. फुल मेंबर्स असतात सिटिझन आणि ते सगळ्या प्रकारचे सिव्हिल आणि पॉलिटिकल राईट्स त्या पर्टिक्युलर कंट्रीमधले एन्जॉय करतात. एलियन्स ऑन द अदर हँड आर सिटिझन्स ऑफ सम अदर स्टेट. पण जे एलियन्स असतात ते कुठल्या तरी दुसऱ्या देशाचे, दुसऱ्या राष्ट्राचे कोण असतात? नागरिक असतात, सिटिझन असतात. त्यामुळे ते या कंट्रीमधले सिव्हिल आणि पॉलिटिकल राईट्स एन्जॉय नाही करू शकत, कारण ते दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत, दुसऱ्या देशाचे सिटिझन आहेत. ठीक आहे. आता आपल्या मॉड्यूलमध्ये पॉईंट आहे पहिला, एक इम्पॉर्टन्स ऑफ सिटिझनशिप अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. का महत्त्वाचं आहे सिटिझनशिप असणं? तर सिटिझनशिप इज अ फंडामेंटल कन्सेप्ट इन द इंडियन लीगल सिस्टम ॲज इट डिटरमाइन्स अन इंडिव्हिज्युअल्स लीगल स्टेटस, राईट्स अँड ऑब्लिगेशन्स विदिन द कंट्री. ह्या कंट्रीमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलला काय काय राईट्स मिळणार आहेत, काय काय प्रिव्हिलेजेस मिळणार आहेत, काय त्याचा स्टेटस असणार आहे, एक नागरिकाचा काय स्टेटस असणार आहे, हे आपल्याला कशाच्या माध्यमातून कळतं? तर सिटिझनशिपच्या माध्यमातून कळतं. ओके. तर मग पहिला आपला पॉईंट आहे लीगल रिकग्निशन अँड आयडेंटिटी. मी या देशाची नागरिक आहे म्हणून मला एक लीगल आयडेंटिटी मिळते. मी कुठेही ट्रॅव्हल केलं तरी माझ्याजवळ ती एक लीगल आयडेंटिटी राहते की मी भारताची नागरिक आहे. राईट. Citizenship provides individuals with a legal identity distinguishing them from non-citizens such as foreigners, refugees and stateless person. स्टेटलेस पर्सन्स आहेत, रेफ्युजीज आहेत, म्हणजे एखाद्या देशामध्ये युद्ध सुरू झालंय, वॉर सुरू झालंय, किंवा एखाद्या देशामधली परिस्थिती तिथे राहण्यास लायक नाहीये म्हणून दुसऱ्या देशातून आलेले वगैरे असे लोक असतात. पण त्यांच्यापासून वेगळं करणारी सिटिझनशिप आपल्याकडे असणं. ओके. तर मग हे डिस्टिंग्विश करतं, एक लीगल आयडेंटिटी देतं. ठीक आहे. इट एन्श्युअर्स रिकग्निशन्स अंडर नॅशनल अँड इंटरनॅशनल लॉ. नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा एक रिकग्निशन मिळतं. कशामुळे? सिटिझनशिपमुळे. त्यामुळे सिटिझनशिप हे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. फंडामेंटल राईट्स विच आर अवेलेबल ओनली टू द सिटिझन्स ऑफ द इंडिया अंडर द कॉन्स्टिट्यूशन. काही असे फंडामेंटल राईट्स आहेत जे फक्त सिटिझन्सला अवेलेबल आहेत, ते एलियन्सला अवेलेबल नाही आहेत. कोणते कोणते आहेत? तर आर्टिकल 15 आहे, आर्टिकल 16 आहे,
ओके. आणि आर्टिकल 19 आहे. ओके. तर मग हे बघा, द कॉन्स्टिट्यूशन कन्फर्स द फॉलोइंग फंडामेंटल राईट्स ऑफ द सिटीजन्स ऑफ इंडिया अँड डिनाईज द सेम. राईट अगेन डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. आर्टिकल 15 हा राईट फक्त सिटीजन्सला मिळतो, एलियन्सला तो मिळत नाही. अगेन राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, असेंब्ली, असोसिएशन, मूवमेंट, रेसिडेन्स अँड प्रोफेशन. आर्टिकल 19 फक्त कुणाला मिळतोय? सिटीजन्सला मिळत आहे, एलियनला नाही मिळत आहे. कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स आहेत काही, जे 29 आणि 30 मध्ये दिलेले आहेत, ते फक्त सिटीजन्सलाच अवेलेबल आहेत. ते एलियन्सला नाही मिळत कुठलेच कल्चरल आणि मग एज्युकेशनल असे राईट्स 29 आणि 30 अंडर. फंडामेंटल राईट्स अवेलेबल टू बोथ सिटीजन्स अँड फॉरेनर्स. हे जे काही राईट्स आहेत, जसं की इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, 20, 21, 21A, 22, 23, 24. म्हणजे बघा, हे वरचे 15, 16, 29 आणि 30 सोडून जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स पार्ट 3, 12 to 35, याच्यामध्ये मग जे उरलेले सगळे राईट्स आहेत ते कुणाला मिळत आहेत? हा, राईट्स 14 पासून सुरू होत आहेत, 14 to 35. तर मग हे कुणाला मिळत आहेत? तर ते सर्वांना अवेलेबल आहेत, म्हणजे सिटीजन्सला पण आहेत आणि एलियन्सला पण आहेत. मग हे डिस्टिंग्विश करण्यासाठी आपल्याला माहीत असायला पाहिजे ना की कोण सिटीजन आहे आणि कोण सिटीजन नाही आहे, राईट? त्यामुळे लीगल आयडेंटिटीसाठी किंवा लीगल रिकग्निशनसाठी आपल्याला फंडामेंटल आपल्याला सिटीजनशिप समजून घ्यावी लागते किंवा सिटीजन्स कोण आहेत ते समजावं लागतं. आता थर्ड पॉईंट आहे आपला, टू फॉस्टर पॉलिटिकल पार्टिसिपेशन. पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढवायचं आहे, सर्वांना पॉलिटिकल गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर आपल्याला माहीत पाहिजे ना की कोण सिटीजन्स आहेत. सिटीजन्स प्लेज अ क्रुशियल रोल in fostering political participation in democratic nation like India. इंडियासारख्या डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये पॉलिटिकल पार्टिसिपेशनला फार जास्त महत्त्व आहे. त्यामुळे इट प्रोव्हाइड्स इंडिव्हिज्युअल्स विथ लीगल राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट एनेबल देम टू एंगेज ॲक्टिव्हली इन गव्हर्नन्स अँड डिसिजन मेकिंग. त्यामुळे तुम्ही जर सिटीजन्स असाल तर तुम्ही ॲक्टिव्हली कशामध्ये पार्टिसिपेट कराल? डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट कराल किंवा पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढेल. सो हे पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढण्यासाठी मला हे माहीत असायला हवं की मी या देशाची नागरिक आहे. त्यामुळे सिटीजनशिप इथे पण इम्पॉर्टंट रोल प्ले करते. त्याचबरोबर याच पॉईंट अंडर राईट टू वोट इन इलेक्शन टू लोकसभा अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. सगळ्या प्रकारच्या इलेक्शन्समध्ये एलियन्स वोट नाही करू शकत ना इथे येऊन. कोण वोट करणार? सिटीजन्सच वोट करणार. त्यामुळे जर मी सिटीजन आहे हे मला माहिती आहे तर मी वोट करू शकते, मला वोटिंग राईट मिळतो. अगेन राईट टू कॉन्टेस्ट फॉर द मेंबरशिप ऑफ द पार्लमेंट अँड द स्टेट लेजिस्लेशन. मी सिटीजन आहे म्हणून मला या देशातल्या निवडणुका लढवता येणार आहेत. त्यामुळे इम्पॉर्टन्स ऑफ सिटीजनशिप बघतोय आपण. ओके. एलिजिबिलिटी टू होल्ड सर्टन पब्लिक ऑफिसेस लाईक दॅट इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया. काय आहे ह्या सगळ्या ऑफिसेसची रिक्वायरमेंट? प्रेसिडेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सिटीजन असलं पाहिजे ना. सिटीजन ऑफ इंडिया ही पहिली प्रायर अट काय असते? पूर्व अट हीच असते की पहिलं तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया असले पाहिजेत. हे सगळे ऑफिसेस जर तुम्हाला होल्ड करायचे असतील तर मग नंतरच्या एलिजिबिलिटीज येतात. ओके. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट, गव्हर्नर ऑफ स्टेट, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया, जनरल ऑफ स्टेट. हे सगळं कोण करू शकतं? एक सिटीजन करू शकतो. म्हणजे एक सिटीजनच या पोस्टसाठी किंवा हे ऑफिसेस होल्ड करण्यासाठी एलिजिबल असतो. ठीक आहे. ड्युटीज ऑफ सिटीजन इम्पॉर्टंट. जसं आपल्याला सिटीजन आहोत म्हणून काही राईट्स मिळतात, काही प्रिव्हिलेजेस मिळतात, तसंच आपल्यावर काही ड्युटीज पण आहेत. ओके. तर मग अलॉंग विथ अबाउट राईट्स द सिटीजन्स ऑल्सो ओ सर्टन ड्युटीज टुवर्ड्स द इंडियन स्टेट ॲज फॉर एक्झाम्पल पेइंग टॅक्सेस. एलियन्स येऊन तुमच्या देशातले टॅक्स नाही पे करणार आहेत. हां, जे भरावे लागतील ते भरतील, पण पेइंग टॅक्स तुम्हाला देशाचे नागरिक म्हणून इथल्या सुशासनासाठी काय करावं लागणार आहे? टॅक्स द्यावे लागणार आहेत. नॅशनल फ्लॅगचा रिस्पेक्ट करावा लागणार आहे. नॅशनल अँथमचा रिस्पेक्ट करावा लागणार आहे. डिफेंडिंग द कंट्री अँड सो ऑन. आणि आपले 51A मध्ये जे काही ड्युटीज आहेत त्या सगळ्या तर आहेतच, पण ह्या ज्या बाकीच्या ड्युटीज येतात जसं की टॅक्स पे करणं, कंट्रीचं प्रोटेक्शन करणं किंवा आपणच आपल्या देशाची बदनामी न करणं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या ड्युटी म्हणून आपल्यावरती येतात. त्याच्यामुळे सिटीजनशिपचं हे इम्पॉर्टन्स आहे.
ठीक आहे. इकॉनॉमिक अँड सोशल बेनिफिट्स, सिटिझनशिपमुळे आपल्याला काही इकॉनॉमिक आणि सोशल बेनिफिट्स सुद्धा मिळतात. ओके, ज्या वेलफेअर स्कीम्स असतात त्या इथल्या सिटिझन्सलाच मिळतात, राईट. सबसिडीज, बेनिफिट्स रिलेटेड टू एज्युकेशन, हेल्थ केअर असेल, अजून एम्प्लॉयमेंट रिलेटेड काही बेनिफिट्स असतील तर ते इथे कुणाला मिळतात? सिटिझन्सला मिळतात. दे कॉन्ट्रीब्यूट टू नॅशनल डेव्हलपमेंट बाय पेइंग टॅक्सेस अँड एंगेजिंग इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. आणि मग जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण सगळे कशा थ्रू पार्टिसिपेट करतो? आपण टॅक्स पे करतो. ठीक आहे. त्यामुळे नेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण एंगेज राहतो. ठीक आहे. सिटिझन्स बाय डोमेसाईल. ओके, आता आपला सेकंड पॉईंट सुरू होतो. आपण इम्पॉर्टन्स कव्हर केलेला आहे. काय काय इम्पॉर्टन्स आहे आपल्याला समजलं आहे. बेसिकली एक गोष्ट, फक्त एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे काही राईट्स आणि काही प्रिव्हिलेजेस असतात, त्याचबरोबर काही ड्युटीज असतात सिटिझनच्या. त्यामुळे सिटिझनशिप फार जास्त महत्त्वाची कॉन्सेप्ट बनते, किंवा सिटिझनशिप ही इम्पॉर्टंट आहे, नागरिकत्व हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता सिटिझन्स बाय डोमेसाईल हा आपला पुढचा पॉईंट आहे. आर्टिकल 5 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ग्रँटेड सिटिझनशिप बाय डोमेसाईल ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा शब्द आल्यानंतर एक डेट आपल्या डोक्यात पक्की बसली पाहिजे, ती म्हणजे 26 जानेवारी 1950. कमेन्समेंट कधीपासून झाली होती? 26 जानेवारी 1950. ठीक आहे. नेक्स्ट, आता आर्टिकल 5 ची एक्झॅक्ट बेअर ॲक्ट मधलं जे वर्ड्स आहेत ते इथे दिलेत. सिटिझनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. कोण कोण सिटिझन्स असणार आहेत ह्या आर्टिकल अंडर? आर्टिकल 5 of the citizenship at the commencement of the constitution and it grants citizenship to every person. कोण every person? Who has his domicile in the territory of India. ज्याचं टेरिटरी ऑफ इंडियामध्ये डोमेसाईल आहे, म्हणजे आधीपासून तो इथेच राहतोय, डोमेसाईल मूळ निवास इथेच आहे. दुसरं, आयदर ऑफ हुज पॅरेंट्स वॉज बॉर्न इन टेरिटरी ऑफ इंडिया or who has ordinarily been a resident for not less than 5 years. 26 जानेवारी 1950च्या आधी 5 वर्ष तो इथे राहतोय. त्याचा एक कोणीतरी पॅरेंट वॉज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया, किंवा तो इथे 5 वर्षापासून राहतोय, तर ते कोण असेल? इंडियाचं सिटिझन असेल. द आर्टिकल ग्रँट सिटिझनशिप टू एव्हरी पर्सन. द एक्सप्रेशन एव्हरी पर्सन इन आर्टिकल 5 includes prisoners and the members of armed forces subject to article 33. सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, ऑल पर्सन्स किंवा एव्हरी पर्सन्सच्या अंडर. 33 मध्ये काही फंडामेंटल राईट्स जे आर्म्ड फोर्सेस आणि प्रिझनर्सला लागू होणार नाहीत असं म्हणून दिलेलं हे आर्टिकल आहे, पण इथे हे एक्सप्रेशन या सगळ्यांना इन्क्लूड करतं, राईट. इन विकर वर्सेस ह्यूम इन 1858 या केसमध्ये लॉर्ड कॉनवर्थ डिफाईन्ड डोमेसाईल ॲज परमनंट हाऊस. परमनंट हाऊस म्हणजे जिथे कायमस्वरूपी निवास केला जाणार आहे असं परमनंट हाऊस असं या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. इट इज अ प्लेस वेअर वन रिसाइड्स विथ द इंटेन्शन ऑफ रिमेनिंग देअर. ही अशी जागा असते जिथे एखादी व्यक्ती असा विचार करते की मला आता इथेच राहायचंय. परमनंट होम, सिम्पल. दॅट प्लेस इज प्रॉपरली द डोमेसाईल ऑफ द पर्सन. डोमेसाईल या शब्दाचा अर्थच काय होतो की जिथे एखाद्या व्यक्तीचं इंटेन्शन असतं की मला कायमस्वरूपी इथेच राहायचं आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल केलंय, एक जॉब लागलाय किंवा दुसऱ्या देशामध्ये गेलायत, US UK वगैरे. आता इंडियामधून तुम्ही तिकडे गेलेला आहात, पण तुमचं डोमेसाईल काय असणार आहे तर ते इंडियाच असणार आहे, अंटिल अँड अनलेस तुम्ही त्या देशाची सिटिझनशिप घेत नाही. तिथे तुम्ही फक्त कामासाठी गेलेला आहात. ओके. सो डोमेसाईल म्हणजे काय? परमनंट होम इन विच ही हॅज व्हॉलेंटरीली फिक्स्ड हिज abode not for mayor's
स्पेशल और टेम्पररी पर्पज बट विथ अ प्रेझेंट इंटरेस्ट ऑफ मेकिंग इट हिज परमनंट होम. बघा, फक्त काही कामासाठी किंवा स्पेशल ओकेजन किंवा स्पेशल गोष्टीसाठी तुम्ही तिथे गेलेला तिथे राहत नाही आहात, तर ते तुमचं परमनंट होम आहे. तुमचं इंटेन्शन आहे की तुम्हाला इथेच राहायचंय, तर ते असतं डोमेसाईल. म्हणजे तुम्ही फक्त ट्रॅव्हल करून गेलात तर ते तुमचं डोमेसाईल होणार नाही. ठीक आहे. Therefore, two elements are essential in this concept of domicile. कोणते दोन एलिमेंट्स इसेन्शियल आहेत? अ रेसिडेन्स ऑफ पर्टिक्युलर काइंड, एका पर्टिक्युलर काइंडचा रेसिडेंट, कायमस्वरूपी राहणं, पर्टिक्युलर काइंड, फॅक्टम. इथे काय दिसतं आपल्याला? फॅक्टम. अँड इंटेन्शन ऑफ पर्टिक्युलर काइंड, एक इंटेन्शन आहे की इथेच राहायचंय. हा, इंटेन्शन टू मेक इट ॲज अ परमनंट होम. ॲनिमस. ठीक आहे. ह्या दोन आपल्याला एलिमेंट्स दिसतात या डोमेसाईल या कॉन्सेप्ट अंडर. रेसिडेन्स नीड नॉट बी कंटिन्युअस बट इट मस्ट बी इनडेफिनेट अँड नॉट प्युअरली फ्लेटिंग. Domicile is a complex legal concept that plays a crucial role in the area of conflict of law. Okay? Continuous असला पाहिजे रेसिडेन्स, indefinite असला पाहिजे, but it must be indefinite and not purely fleeting. असाच नसला पाहिजे. तर तो कसा असला पाहिजे? इंटेन्शन असलं पाहिजे तुमचं की तुम्हाला परमनंटली इनडिफिनिट पिरियडसाठी तिथे राहायचं आहे. एक कॉम्प्लेक्स लीगल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू डायसी, एबी डायसीने काय सांगितलंय बघा, एव्हरी इंडिपेंडेंट पर्सन कॅन अक्वायर अ डोमेसाईल ऑफ चॉईस बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲक्च्युअल रेसिडेन्स in a particular place and intention to remain there in permanently or for an indefinite period. एव्ही डायसीने सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या चॉईसचं जर डोमेसाईल हवं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी लागतात. जसं आपण वरती पाहिलं की फॅक्टम आणि दुसरं काय आहे? ॲनिमस. तसंच एव्ही डायसीने पण सांगितलं की एक ॲक्च्युअल रेसिडेंट लागतो पर्टिक्युलर प्लेसवरती आणि इंटेन्शन लागतं की तुम्हाला तिथेच राहायचंय. हे डोमेसाईल आहे. अ डिस्टिंक्शन एक्झिस्ट बिटवीन डोमेसाईल अँड रेसिडेन्स. मेयर रेसिडेन्स इज नॉट इनफ फॉर इंडियन सिटिझनशिप. तुम्ही फक्त राहताय, कुठले तरी एलियन येऊन पण इथे राहू शकतात, बाहेरचे नागरिक येऊन पण इथे राहू शकतात, कामासाठी असेल किंवा इतर कोणत्या एज्युकेशन पर्पजनी असेल, पण म्हणून ते त्यांचं डोमेसाईल होत नाही. त्यांचा मेयर रेसिडेन्स असतो इथे, ते फक्त राहत असतात. ओके. बोथ डोमेसाईल अँड 5 years ऑफ रेसिडेन्स आर रिक्वायर्ड. आपण कुठलं आर्टिकल पाहतोय? आर्टिकल 5 पाहतोय. त्याच्या अंडर डोमेसाईलही हवाय, 5 वर्षाचा रेसिडेन्स सुद्धा हवाय. इन मोहम्मद रेझा देबस्तानी वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे, द कोर्ट हेल्ड दॅट अ पर्सन डिड नॉट अक्वायर इंडियन सिटिझनशिप बिकॉज ही डिड नॉट हॅव अ डोमेसाईल ऑफ इंडिया. एखाद्या व्यक्तीला इंडियाचे सिटिझनशिप मिळणार नाही कारण तिच्याकडे काय नाहीये तर डोमेसाईल ऑफ इंडिया नाहीये. डोमेसाईल ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इन डीपी जोशी वर्सेस स्टेट ऑफ मध्य भारत, the court held that domicile based reservations like the one in question are not a violation of Article 15 of the Constitution because place of birth and place of residence are distinct concept. Okay? And the rule was based on residence, not birth. तुमचा कुठे जन्म झाला याच्यावरती तो रूल नव्हता बनवलेला. कोणता? ह्या डीपी जोशी वर्सेस स्टेट ऑफ मध्य भारतमध्ये रिझर्वेशन्स दिले होते पर्टिक्युलर स्टेटमध्ये रिसाइड करणाऱ्या लोकांसाठी, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. तर मग हे डोमेसाईल बेस्ड रिझर्वेशन्स लाईक द वन इन द क्वेश्चन आर नॉट अ व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 15. तर मग हे आर्टिकल 15चं म्हणजे डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थवरून इथे नाही झालेलं डिस्टिंक्शन किंवा डिफरन्सिएशन. तर ते कशावरून झालंय? प्लेस ऑफ रेसिडेन्सवरून झालेलं आहे. तर ते प्लेस ऑफ रेसिडेन्सवरून डिस्टिंक्शन करू शकतो कारण एखाद्या भागात राहणाऱ्या लोकांना गरज असते रिझर्वेशन्सची किंवा त्या भागात त्या सीट्स मिळणं ही फार जास्त गरजेची गोष्ट असते. त्यामुळे हे इथे कुठंच काय झालेलं नाहीये, व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 15 झालेलं नाहीये असं सांगितलं होतं डीपी जोशी वर्सेस स्टेट ऑफ मध्य भारत या केसमध्ये. आता आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पहिला आपण बघितला सिटिझन्स बाय डोमेसाईल, आता आपण बघतोय सिटिझन्स बाय मायग्रेशन. ओके. मायग्रेट झाल्यावरती काय? आता मायग्रेशनचा
इंडिया मायग्रेशन इंडियाच्या कंटेक्समध्ये अजून जास्त महत्त्वाचं ठरतं, कारण अगेन फाळणीची पार्श्वभूमी आहे आपल्याला, पार्टिशनची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आर्टिकल 6 आणि 7 हे याचबद्दल डिस्कस करतं की पर्सन्स हू मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया अँड इंडिया टू पाकिस्तान, ते ह्या लोकांबद्दल आर्टिकल 6 आणि 7 डिस्कस करतं. हे एक्झॅक्ट वर्ड्स आहेत, पर्सन हू मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया. ओके, त्याच्यासाठी आर्टिकल 6 पाकिस्तान टू इंडिया. ओके, 2 कॅटेगरीज ऑफ मायग्रेंट्स. आता यामध्ये पाकिस्तान टू इंडियामध्ये 2 कॅटेगरी आहेत मायग्रेंट्सच्या. मायग्रेंट्स बिफोर 19 जुलै अँड 1948. 19 जुलै 1948च्या आधी ज्या लोकांनी मायग्रेशन केलेलं आहे. आता बघा 19 जुलै 1948 हीच तारीख का, तर इथे दोन्ही देशांमध्ये इथे परमिट सिस्टीम आली होती. परमिट सिस्टीम एस्टॅब्लिश झाली होती. या देशातून त्या देशात लोक मायग्रेट करत होते, त्यासाठीची ही परमिट सिस्टीम एस्टॅब्लिश करण्यात आली होती. ओके, बिकम इंडियन सिटीजन्स इफ they or their parents, grandparents were born in undivided India as per the Government of India Act 1935. बघा 19 जुलै 1948च्या आधी जे लोक आले आहेत आणि ज्यांचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स हे अनडिवायडेड इंडियामध्ये जन्माला आले होते, तर ते कोण असतील? इंडियाचे सिटीजन असतील. आणि दे हॅड बीन ऑर्डिनरीली रिसाइडिंग इन इंडिया सिन्स मायग्रेशन, आणि ते मायग्रेट करून आल्यापासून इंडियामध्येच राहत आहेत, परत उठून पाकिस्तानमध्ये गेलेले नाही आहेत, ते इंडियामध्येच राहत आहेत. आयदर त्यांचे पॅरेंट्स आणि ग्रँड पॅरेंट किंवा ग्रँड पॅरेंट्स हे कोण आहेत? इंडियाचे सिटीजन्स आहेत. कोणत्या ऍक्ट अंडर? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 अंडर. ठीक आहे, हे झालं मायग्रेंट्स बिफोर 19 जुलै 1948. आता आफ्टर 19 जुलै 1948, आता ह्या तारखेच्या नंतर आलेल्या लोकांचं काय, तर ते सुद्धा इंडियाचे सिटीजन बनू शकतात इफ दे वर बॉर्न इन अनडिवायडेड इंडिया. ओके, ते जर का अनडिवायडेड इंडियामध्ये बॉर्न झालेले असतील, और had parents or grandparents who were applied for Indian citizenship, किंवा त्यांचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्सनी इंडियन सिटीजनशिपसाठी अप्लाय वर बॉर्न इन अनडिवायडेड इंडिया और हॅड पॅरेंट्स आर ग्रँड पॅरेंट्स हू वर, किंवा त्यांचे ग्रँड पॅरेंट्स किंवा पॅरेंट्स हे इंडियामध्ये असतील आणि त्यांनी अप्लाय केलेलं असेल कशासाठी? इंडियन सिटीजनशिपसाठी. अँड हॅड लिव्ह इन इंडिया फॉर लास्ट 6 months बिफोर अप्लाइंग, were registered as a citizens by an official appointed by Indian government. काय काय कंडिशन्स आहेत? पहिलं आहे अनडिवायडेड इंडियामध्ये ते बॉर्न झालेले असले पाहिजेत, किंवा त्यांचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स झालेले असतील तरी चालतील. दुसरं अप्लाइड फॉर इंडियन सिटीजनशिप, त्यांनी इंडियन सिटीजनशिपसाठी प्रॉपर ॲप्लिकेशन केलेलं असलं पाहिजे आणि ॲप्लिकेशन करण्याच्या पूर्वी 6 महिने ते इंडियामध्ये राहिलेले असले पाहिजेत. अँड वेअर रजिस्टर्ड ॲज अ सिटीजन्स बाय अन ऑफिशियल अपॉइंटेड बाय द इंडियन गव्हर्नमेंट, आणि इंडियन गव्हर्नमेंटने जो ऑफिशियल अपॉइंट केलेला असेल त्या ऑफिशियलनी त्यांना इंडियाचा सिटीजन म्हणून रजिस्टर केलेलं असलं पाहिजे. ठीक आहे, आता आर्टिकल 7 कशाबद्दल डिस्कस करतात? तर सिटीजनशिप ऑफ पर्सन मायग्रेट फ्रॉम मायग्रेट टू पाकिस्तान. सिटीजनशिप ऑफ द पर्सन मायग्रेट्स टू पाकिस्तान. जे लोक पाकिस्तानमध्ये मायग्रेट करून गेलेले आहेत त्यांच्या सिटीजनशिप बद्दल बोलतात. हे का इम्पॉर्टंट आहे बघा. अकॉर्डिंग टू द आर्टिकल 7, अ पर्सन कॅन बी रजिस्टर्ड ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया इफ दे फुलफिल द फॉलोइंग कंडिशन्स. कोणत्या कंडिशन्स आहेत? ही आयदर ऑफ हिज पॅरेंट्स और एनी ऑफ हिज ग्रँड पॅरेंट्स वर बॉर्न इन इंडिया. त्याचा जन्म किंवा पॅरेंट्स any of his grandparents were born in India. He had returned to India under the permit for resettlement. He had resided in India after remigration for at least 6 months. बघा, इंडियामध्ये येऊन परत रिटर्न जाऊन परत आलेले लोक यांच्या आर्टिकलमध्ये आपण यांच्याबद्दल आपण याच्यामध्ये डिस्कस करतोय. ही हॅड रिसाइडेड इन इंडिया आफ्टर रिमायग्रेशन फॉर ॲटलिस्ट 6 months, 6 महिन्यासाठी तरी त्याने राहिलेलं असलं पाहिजे. सबमिटेड अन ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन, अगेन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनचं सबमिट केलेलं असलं पाहिजे टू द ऑफिसर. ही हॅड बीन रजिस्टर्ड ॲज अ सिटीजन ऑफ
सिटीजन बाय सच ऑफिसर, आणि त्या सिटीजनने त्यांना त्या ऑफिसरने त्यांना सिटीजन म्हणून रजिस्टर केलं पाहिजे. आता बघा एक पर्टिक्युलर केस आहे की अ वुमन बॉर्न अँड डॉमिसाईल इन इंडिया who migrated to Pakistan after 1 March 1947 lost her Indian citizenship even if her husband remained in India. बघा एक बाई, एक वुमन जी भारतामध्ये जन्माला आली पण तिने मायग्रेट केलं कुठे, पाकिस्तानमध्ये. ती पाकिस्तानमध्ये निघून गेली 1 मार्च 1947च्या नंतर. आणि मग तिने काय झालं, या मायग्रेशनमुळे काय झालं, तिने इंडियाची सिटिझनशिप लॉस्ट केली. इवन तिचा हजबंड जर इकडे भारतात राहिलेला असला तरी तिला इंडियाचं सिटिझन मानलं जाणार नाही. In case of state of Bihar versus Kumar Amar Singh held that Article 7 is peremptory in scope and makes no exception in favor of wife who migrates to Pakistan leaving her husband in India. तिचा हा जो काही हजबंड आहे तो भारतात जरी राहिलेला असला तरी सुद्धा तिला भारताचं सिटिझन मानलं जाणार नाही आर्टिकल 7च्या अंडर. आणि तिला कुठलंच एक्सेप्शन एक्झम्पशन काहीच मिळणार नाही, ती भारताची नागरिक राहणार नाही. द फॉलोविंग पर्सन्स आर नॉट कन्सिडर्ड सिटिझन्स अंडर आर्टिकल 7. कोण कोण लोक आहेत जे सिटिझन्स कन्सिडर होणार नाहीत आर्टिकल 7 अंडर? इफ अ पर्सन मायग्रेटेड टू पाकिस्तान आफ्टर March 1, 1947 अँड डिड नॉट रिटर्न टू इंडिया विथ अ रिसेटलमेंट परमिट, दे आर नॉट अन इंडियन सिटिझन. 1 मार्च 1947च्या आधी भारतातून निघून गेलेत आणि रिसेटलमेंट अंडर भारतामध्ये आलेले नाही आहेत, भारताचे नागरिक झालेले नाही आहेत, तर ते भारताचे नागरिक राहणार नाहीत. नो मोर सिटिझन ऑफ इंडिया. ओके. इवन इफ अ पर्सन कॅन कम बॅक टू इंडिया इफ दे डिड नॉट ऑब्टेन अ व्हॅलिड परमिट ऑर रिसेटलमेंट, दे कॅनॉट क्लेम इंडियन सिटिझनशिप. आणि जरी ती व्यक्ती भारतात परत आली पण व्हॅलिड परमिट थ्रू आली नाही किंवा व्हॅलिड रिसेटलमेंट जो काही रिसेटलमेंटची जी काही सिस्टीम होती, परमिट सिस्टीम होती, त्या अंडर ती आली नाही तर ती इंडियाची सिटिझन म्हटली जाणार नाही, क्लेम करू शकणार नाही ती इंडियाची सिटिझनशिप. इफ अ पर्सन returned from Pakistan but did not reside in India for last 6 months, they do qualify for Indian citizenship under Article 7. Returned from Pakistan but did not reside in India for at least 6 months, they do not qualify for Indian citizenship. पाकिस्तानमधून आले पण 6 महिन्यासाठी पण राहिले नाहीत. या 1 मार्च वाली जी काही कंडिशन होती त्यांनी फुलफिल केली पण ते 6 महिन्यासाठी सुद्धा इथे टिकले नाहीत, इथे राहिले नाहीत, तर ते भारताचे नागरिक नसतील. ओके. इफ अ रिटर्निंग मायग्रेंट फेल्ड टू सबमिट अन ऍप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ॲज अ सिटिझन्स, दे आर नॉट ऑटोमॅटिकली ग्रँटेड सिटिझनशिप. बघा ते आलेत पण त्यांनी जे काही ऍप्लिकेशन सबमिट करायचं होतं ते ऍप्लिकेशन सबमिट करायला ते फेल झालेत किंवा ते ऍप्लिकेशन सबमिट नाही करू शकलेत, तर ते काही ऑटोमॅटिकली त्यांना सिटिझनशिप मिळणार नाही. त्यासाठी ते जी कंडिशन आहे ती फुलफिल करावीच लागेल, कोणती, ऍप्लिकेशन सबमिट करण्याची. आता सिटिझन्स बाय रजिस्ट्रेशन. बघा रजिस्ट्रेशन थ्रू जे सिटिझनशिप आहे ती ब्रॉडली एकदम थरोली कुठे डिस्कस केली आहे, ती सिटिझनशिप ऍक्ट 1955 मध्ये डिस्कस केलेली आहे. पण आपण आता इथे आर्टिकल्स बघतोय तर आपण आर्टिकल 8 बघूयात. त्याच्यामध्ये ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ग्रँट सिटिझनशिप राईट्स टू द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया प्रोव्हाइडेड दे रजिस्टर विथ अन इंडियन डिप्लोमॅटिक ऑर consular representative in their country of residence. This aligns with citizenship by registration under Section 5 of the Citizenship Act 1955, which allowed such individual to formally acquire Indian citizenship. Article 8 कशाच्या बद्दल आहे? सिटिझनशिप जे इंडियन ओरिजिनचे पर्सन आहेत पण ते बाहेरच्या देशामध्ये आहेत, कामासाठी आहेत, अजून कुठल्या गोष्टींसाठी रिसाइड करतायत आउटसाइड इंडिया, तर त्यांना रजिस्टर करावं लागेल विथ अन इंडियन डिप्लोमॅटिक ऑर कन्स्युलर रिप्रेझेंटेटिव्ह. इंडियाचा जो कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल तिथे
तर त्याच्याबरोबर त्यांना ते काय करावं लागेल, रजिस्टर करावं लागेल इन देअर कंट्री ऑफ रेसिडेन्स. त्यांच्या रेसिडेन्स ज्या कंट्रीमध्ये रेसिडेन्स आहे तिथे त्यांना हे रजिस्ट्रेशन करावं लागेल. दिस अलायन्स, आता हे कशाबरोबर आपल्याला करायचं आहे, मी जसं म्हटलं की मेन ज्या प्रोव्हिजन्स आहेत सिटिझनशिप बाय रजिस्ट्रेशनच्या तो कुठे आहेत, सिटिझनशिप ऍक्ट 1955 मध्ये आहेत आणि सेक्शन 5 त्याच्याबरोबर डील करतो रजिस्ट्रेशन रिलेटेड, सिटिझनशिप बाय रजिस्ट्रेशन साठी. ठीक आहे. आर्टिकल 8 डील्स विथ द राइट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन्स ऑफ इंडिया ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. इंडियन ओरिजिनचे लोक आउटसाइड इंडिया राहत आहेत तर त्यांच्याबद्दल सेक्शन 8 डील करतो. इट अप्लायज टू इंडिव्हिज्युअल्स हुज पॅरेंट्स और ग्रँड पॅरेंट्स वेर बॉर्न इन इंडिया ॲज डिफाईन्ड इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. म्हणजे कोण आहेत हे इंडियन ओरिजिनचे लोक, तर हुज पॅरेंट्स और ग्रँड पॅरेंट्स, ज्यांचे पॅरेंट्स आणि ग्रँड पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्सचा जन्म भारतामध्ये झालेला आहे, पण ते कुठे राहत आहेत, ते दुसऱ्या देशामध्ये राहत आहेत. ओरिजिन. ओके. आता रजिस्ट्रेशन इज अ मॅन्डेटरी रिक्वायरमेंट फॉर अक्वायरिंग इंडियन सिटिझनशिप अंडर दिस आर्टिकल. रजिस्ट्रेशन ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे या आर्टिकल अंडर जर तुम्हाला सिटिझन म्हणून राहायचं असेल तर. दिस प्रोव्हिजन डज नॉट अप्लाय टू पर्सन रिसाइडिंग इन पाकिस्तान ॲज दे आर कवर्ड इन आर्टिकल 6 and 7. आता पर्सन विथ इंडियन ओरिजिन, आता इंडियन ओरिजिनचे लोक म्हणून पाकिस्तान त्यामध्ये इन्क्लूड होत नाही सिटिझनशिपच्या या प्रोव्हिजनमध्ये 8 अंडर, कारण आपण त्यांना 6 आणि 7 मध्ये एकदम डिटेल्ड वेने कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे इंडिया थ्रू पाकिस्तानमध्ये इंडियामधून पाकिस्तानमध्ये गेलेत, पाकिस्तानमधून इंडियामध्ये आलेत, परत निघून गेलेत, तर या सगळ्यांना आपण 6 आणि 7 मध्ये कव्हर केलेलं आहे. त्यामुळे ते इन्क्लुडेड नाही आहेत आर्टिकल 8 अंडर. पर्सन विथ इंडियन ओरिजिन इथे एक्सेप्ट पाकिस्तान सगळे देश. ठीक आहे. सिटिझनशिप बाय रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 5 ऑफ द सिटिझनशिप ॲक्ट 1955 includes person of Indian origin, making Article 8 its constitutional foundation. Constitutional foundation Article 8 ला आर्टिकल 8चं कॉन्स्टिट्युशनल फाउंडेशन आहे कुठे, सेक्शन 5 मध्ये जे आपल्याला सिटिझनशिप ॲक्ट 1955 मध्ये दिसतं. ते आपण पुढे पाहणार आहोत. सिटिझनशिप ॲक्ट त्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन पण पाहणार आहोत आणि टर्मिनेशन पण पाहणार आहोत. आता इथे आपण ई पॉइंट अंडर टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप खतम कशी होणार. टर्मिनेशन ऑफ इंडियन सिटिझनशिप happens when a person voluntarily acquires the citizenship of another country after the commencement of the constitution. एखाद्या व्यक्तीने जर व्हॉलंटरीली स्वतःहून जाऊन दुसऱ्या देशाची सिटिझनशिप अक्वायर केली तर त्याची इंडियाची जी काही सिटिझनशिप आहे ती निघून जाईल, कारण इंडियामध्ये ड्युअल सिटिझनशिप नाही चालत. आर्टिकल 9 डील्स विथ केसेस वेअर a person who has voluntarily acquired the citizenship of foreign state ceases to be the citizen of India. सीज केलं जाईल त्याला, तो इंडियाचा सिटिझन राहणार नाही जर त्यांनी जाऊन दुसऱ्या देशाची सिटिझनशिप अक्वायर केली स्वतःहून व्हॉलंटरीली. ओके. अ पर्सन who voluntarily acquires the citizenship of a foreign country ceases to be an Indian citizen. This article applies to individuals who were citizens under Article 5, Article 6 or Article 8 of the Constitution. जे कोणी आर्टिकल 5, 6 आणि 8 अंडर जे काही सिटिझन्स आहेत त्या सगळ्यांवरती हे लागू होतं. तुम्ही 5 अंडर इंडियाचं सिटिझन झालेला असा, तुम्ही 6 अंडर झालेले असा किंवा 8 अंडर झालेले असा, तुम्ही जर जाऊन दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घेतलीत तर या देशाची सिटिझनशिप तुम्हाला सोडावी लागणार. ठीक आहे. फॉरेन स्टेट इज डिफाईन्ड अंडर आर्टिकल 367. आता फॉरेन स्टेट दुसऱ्या देशाची फॉरेन स्टेटची सिटिझनशिप कुठे डिफाईन केली आहे, आर्टिकल 367 सबक्लॉज 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे डिफाईन केलं आहे. इंडिया डज नॉट अलाउ मल्टिपल और ड्युअल सिटिझनशिप अंडर दिस प्रोव्हिजन. ठीक आहे. तुमची जी काही सिटिझनशिप असेल ती टर्मिनेट होईल. हे होतं आपलं टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप. ओके. हे होतं आपलं टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप आर्टिकल 9. पर्सन्स व्हॉलंटरीली अक्वायर सिटिझनशिप ऑफ ए फॉरेन स्टेट नॉट टू बी सिटिझन.
आर्टिकल 9 झालं. आता आपण बघूयात ड्युअल सिटिझनशिप. ड्युअल सिटिझनशिप जसं मी आता सांगितलं की ड्युअल सिटिझन अलाउड नाही आहे इंडियामध्ये. इंडिया डज नॉट अलाउ ड्युअल और मल्टिपल सिटिझनशिप. अ पर्सन कॅन बी अ सिटिझन ऑफ ओनली वन कंट्री ॲट अ टाइम. एकाच देशाचे सिटिझन असू शकतो एक पर्सन. ओके. ॲज पर आर्टिकल 9, इफ ॲन इंडिव्हिज्युअल व्हॉलेंटरीली अक्वायर्स द सिटिझनशिप ऑफ फॉरेन कंट्री, दे सीजेस टू बी ॲन इंडियन सिटिझन. आर्टिकल 9 आपण बघितलं होतं. जर तुम्ही व्हॉलेंटरीली कुठल्या देशाची सिटिझनशिप ॲक्वायर केली तर काय होईल, तुम्हाला तुमच्या देशाची म्हणजे भारताची सिटिझनशिप सोडावी लागेल. आर्टिकल 10 इन्शुअर्स दॅट एनी पर्सन रिकग्नाइज्ड ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 5 to 9 विल कंटिन्यू टू बी अ सिटिझन unless their citizenship is lawfully revoked by parliament. आर्टिकल 10 स्टेट्स. बघा, पार्लमेंटने तुमची सिटिझनशिप काढून घेतली, तुम्ही व्हॉलेंटरीली जाऊन काही केलेलं नाहीये किंवा व्हॉलेंटरीली जाऊन तुम्ही कुठल्या देशाची सिटिझनशिप घेतलेली नाहीये, पण तुम्ही असं काहीतरी काम केलंय की ज्याच्यामुळे तुमची सिटिझनशिप पार्लमेंटनीच काढून घेतली आहे. काय असतं आर्टिकल 10? काय आहे? कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ सिटिझनशिप. Every person who is or is deemed to be a citizen of India under any of a foregoing provision of this part shall subject to the provisions of any law that may be made by parliament and continue to be such citizen. बघा, पार्लमेंटने बनवलेल्या लॉ थ्रू हे डिसाईड होईल की कुणाला काढून टाकायचं आहे, म्हणजे हे कंटिन्यू करायची आहे की नाही सिटिझनशिप त्या व्यक्तीची. काय पॉईंट आहे बघा, द इन्फ्लुएन्स of Pakistan Control Act 1949 requires individuals entering India from Pakistan to have a permit. If someone enter without a permit, they committed an offense under the act. Section 7 of the act gave central government the power to remove anyone suspected from violating this rule. बघा, या ऍक्ट अंडर काय सांगण्यात आलं होतं की हा जो ऍक्ट बनवला होता त्याच्या अंडर काय सांगण्यात आलं होतं की परमिट घ्यायचं आहे इंडिव्हिज्युअलला एंटरिंग इंडिया फ्रॉम पाकिस्तान टू हॅव अ परमिट. म्हणजे तुम्हाला जर पाकिस्तान, एखाद्या व्यक्तीला पाकिस्तानमधून इंडियामध्ये यायचं असेल त्याला परमिट लागणार होतं, पण विदाऊट परमिट एंटर केलं तर तो काय झाला, गुन्हा झाला. आणि सेक्शन 7 ऑफ द ऍक्ट गेव सेंट्रल गव्हर्नमेंट द पॉवर टू रिमूव्ह एनीवन अँड सस्पेक्ट द व्हायोलेटिंग दिस रूल. तर काढून टाकू शकतात, मग तो सिटिझन राहणार नाही जर तुम्ही झोल करून आलेला आहात दुसऱ्या देशातून. इन इम्बॅरहिम वजीर मावत वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे, द सुप्रीम कोर्ट रूल्ड दॅट सेक्शन 7 of the influx from Pakistan Control Act 1949 was unconstitutional because it allows the forcible removal of Indian citizen, effectively destroying their right to citizenship under Part 2 of the Constitution. The court held that citizenship can only be revoked through a law made under Article 11, and in the absence of such law, an act made for a different purpose cannot take away citizenship. पण आता जो पाकिस्तान कोणता ऍक्ट होता आपला, पाकिस्तान इन्फ्लुएन्स फ्रॉम पाकिस्तान कंट्रोल ऍक्ट 1949, ह्या ऍक्ट अंडर जे काढून घेतली होती सिटिझनशिप किंवा काढून घेतली जात होती किंवा ही जी पॉवर मिळत होती ती व्हायोलेटिव्ह आहे किंवा अनकॉन्स्टिट्युशनल आहे असंच कोर्टाने सांगितलं. कारण आर्टिकल 11 आता इथे पिक्चरमध्ये येतं की आर्टिकल 11नी सांगितलं, आर्टिकल 10 अंडर तुम्ही अशा काही प्रोव्हिजन्स नाही बनवू शकत, तर आर्टिकल 11 गिव्स पार्लमेंट टू पॉवर टू मेक लॉज ऑन ऑल मॅटर रिलेटेड टू सिटिझनशिप. त्यामुळे आर्टिकल 11 अंडर पार्लमेंटने जे काही कायदा बनवलेला असेल, जो काही कायदा बनवलेला असेल तो लागू होईल सिटिझनशिपच्या कंटेक्स्टमध्ये. Okay, including in acquisition and termination. It ensures that nothing in the previous article limits parliament's authority in this regard. ठीक आहे. त्यामुळे आधीचे जे काही आर्टिकल आहेत पार्लमेंटकडे पूर्णपणे ऑथॉरिटी आहे की ते आर्टिकल 11 अंडर कायदा बनवू शकतात. कशाच्या रिलेटेड? सिटिझनशिपच्या रिलेटेड. पार्लमेंट हॅज बीन एम्पावर्ड अंडर दिस आर्टिकल टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू सिटिझनशिप. आर्टिकल
11. Citizenship, naturalization and aliens. Using this power, Parliament enacted the Citizenship Act 1955 आणि हीच पॉवर वापरून पार्लमेंटने एक ऍक्ट इनॅक्ट केलेला आहे ऑलरेडी. कुठला? द सिटिझनशिप ऍक्ट 1955 विच गव्हर्न सिटिझनशिप रूल्स इन इंडिया थ्रू द सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2003. A provisions was introduced for overseas citizenship of India. Okay. Overseas citizenship of India OCI for the people of Indian origin from 16 specified countries. बघा 2003 मध्ये या ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट आली आणि त्या अमेंडमेंट थ्रू एक OCI ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया ही प्रोव्हिजन इंट्रोड्यूस करण्यात आली. आता ही प्रोव्हिजन काय आहे ते आपण एकदा बघूयात. हाऊएव्हर दिस इज नॉट अ फुल ड्युएल सिटिझनशिप. ही एक ड्युएल सिटिझनशिप नाही आहे, पण काहीतरी लिमिटेड स्टेटस आहे विथ सर्टन बेनिफिट्स. म्हणजे ह्या ज्या स्पेसिफिक 16 कंट्रीज आहेत तिथल्या नागरिकांना काही स्पेसिफिक बेनिफिट्स मिळतील इंडियामध्ये. ड्युएल सिटिझनशिप नाही आहे, पण स्पेसिफिक काही बेनिफिट्स मिळतील, सर्टन एक लिमिटेड स्टेटस मिळेल. तर त्यासाठी ही प्रोव्हिजन होती, आहे. OCI ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया इज अ स्पेशल स्टेटस ग्रँटेड टू द पीपल ऑफ इंडियन ओरिजिन हू आर सिटिझन्स ऑफ अदर कंट्रीज अलाउिंग देम टू लिव्ह, वर्क अँड ट्रॅव्हल इन इंडिया विदाउट अ विजा. विजा लागतो एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी, पण इथे मात्र हे जे या देशाचे जे सिटिझन्स असतील, हे जे 16 आपण कंट्रीज काढलेले आहेत, तिथल्या देशातल्या नागरिकांना येण्यासाठी मात्र हा विजा लागणार नाही. OCI is useful for Indian origin individuals who have acquired foreign citizenship but still want a strong connection with India. पण असे काही लोक आहेत जे इंडियन ओरिजिनचे आहेत, पण त्यांनी दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घेतलेली आहे, पण त्यांना असं एक अजूनही एक स्ट्रॉंग बॉन्ड आहे इंडियाबरोबर. त्यांना ट्रेडिंग पर्पज असेल, राहायचं असेल, येऊन ट्रॅव्हल करायचं असेल, तर हे OCI जे आहे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया, ते त्यांना ही जी प्रोव्हिजन आहे ती त्यांना हेल्प करते या सगळ्यामध्ये. आता की फीचर्स काय आहेत OCIचे? इट इज नॉट फुल ड्युएल सिटिझनशिप बट प्रोव्हाइड सर्टन प्रिव्हिलेजेस. सर्टन अमाऊंटमधले प्रिव्हिलेजेस आपल्याला मिळतात. OCI कार्ड होल्डर्स कॅनॉट ट्रॅव्हल टू इंडिया विदाउट अ विजा अँड स्टे इनडेफिनेटली. ते विदाऊट विजा ट्रॅव्हल करू शकतात आणि राहू शकतात किती वेळ. दे कॅन वर्क अँड स्टडी इन इंडिया बट कॅनॉट वोट. बघा, ते काय करू शकत नाहीत? वोट करू शकत नाहीत, कुठलं गव्हर्नमेंट जॉब, गव्हर्नमेंट ऑफिस होल्ड करू शकत नाहीत, किंवा ॲग्रिकल्चर लँड खरेदी करू शकत नाहीत. कॅनॉट बाय ॲग्रिकल्चर लँड. ओके. इट was introduced through the Citizenship Amendment Act 2003 for the person of Indian origin of 16 specified countries, later expanded to more. ठीक आहे, हे एक्सपांड होईल. आता सिटिझनशिप ॲक्ट 1955 ही आपली पुढचा पॉईंट आहे. आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात, सिटिझनशिप ॲक्ट 1955. आणि ठीक आहे, आणि हे पूर्ण सिटिझनशिप ॲक्ट, ॲक्विजिशन अँड लॉस हे सगळं त्यामध्ये आपण कव्हर करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता थांबूयात. थँक्यू.